बीड विलास गुन्हे हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं पहिल्यांदा नाव घेतलं। आता त्यामध्ये जे आहे ते एका महिलेची एंट्री झाली आहे। मात्र ती जी महिला आहे ती संबंधित आरोपी जे आहेत त्यांचे कुणी नातेवाईक आहे का, यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते। काल खासदार बजरंग सोनवणे असं देखील म्हटले की धनंजय मुंडे आणि माझे त्यांचे आणखीनही संबंध जे आहेत ते व्यवस्थित आहेत। मात्र आता त्या प्रकरणामध्ये SIT स्थापन जरी झाली असले तर तपास कशा पद्धतीमध्ये होतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। देशमुख प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला तसाच न्याय जे आहे ते घुले कुटुंबियांना देखील मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ते बीडकरांनी व्यक्त केली आहे। मात्र यापुढे काय या तपासामध्ये पुढे येतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। SIT त्या संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा माध्यमामार्फत काही माहिती देईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर त्याच प्रकरणामध्ये मोठे आरोप जे आहेत ते देखील झाले गेले। मात्र तपास कशा पद्धतीमध्ये सध्या तर सुरू यावर मात्र अद्यापही प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर घुले कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का, सुनेत्रा पवार ज्या बीडच्या पालकमंत्री आहेत त्यांची भेट घेणार का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल जे बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्यानंतर परत एकदा त्या प्रकरणावर नेमकं आता तपास कशा पद्धतीमध्ये सुरू आहे हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल बजरंग सोनवणेंनी रेल्वेच्या संदर्भात देखील एक बैठकीमध्ये ते इन्व्हॉल्व झाले होते आणि त्याही संदर्भात त्यांनी माहिती जी आहे ती दिली। काल जे गेवराई मतदारसंघाचे आमदार जे आहे ते विजयसिंह पंडित यांनी देखील जे पुनर्वसनाचा जो विषय आहे गोदाकाठच्या त्यावर आज बैठक होणार आहे, त्या संदर्भात देखील ते बोलणार आहेत। दुसरीकडे पाहिलं गेलं तर कालच्या दरम्यान विजयसिंह पंडित, सुरेश धसांनी देखील सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते दिल्या। मात्र आता जे प्रकाश सोळंके जे आहे ते माजलगावचे आमदार ते या संदर्भात काही बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल जी SI संदर्भात जे प्रीतम मुंडे यांची माजलगावमध्ये बैठक पार पडली, या बैठकीमध्ये कुठेतरी भाजप पक्ष जो आहे तो माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेवरती नाराज असल्याचं देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळं कुठंतरी युती पक्षामध्ये जे आहे ते बीडमध्ये नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरीकडे पाहायला गेलं तर जालन्याचे आमदार जे आहेत ते बबनराव लोणीकर यांनी देखील MRHSचे थकलेले शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते सिंचन विहिरीचे ते कधी मिळतील हा सभागृहामध्ये जो आहे तो मुद्दा उपस्थित केला आहे। मात्र जे पैसे थकलेले ते शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल उद्धव ठाकरेंना देखील सचिन अहिरे यांनी मोठा झटका जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय। या अगोदर एकीकडे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, यावर देखील कुठेतरी सकारात्मक चर्चा जी आहे ती या सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये कमी प्रमाणामध्ये होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र आज काय घडामोडी घडतात यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई।